देवा देवा देवा, अरे वाचव याला. याला ना जाणीव नाहीये तो काय करतोय याची. हे बघ, हे सगळे उद्योग माझे बोर्डिंग स्कूलमध्ये करून झालेत. बोर्डिंग स्कूलमध्ये होतास तू? मग तू परत जातोस का? जा ना प्लीज, थोडा बरा वागायला शिकशील. आणि मला सांग, तुला हे कोणी सांगितलं की बिझनेसमॅन झाल्यानंतर लोकांची असं रुक्षपणे वागायचं, रूडली बिहेव करायचं? हा, तू बिझनेस केलास ना, ती कळेल तुला. उगाचे फुकट सल्ले देऊ नकोस. बिझनेस मध्ये इमोशन आलं की संपलं. तुझे संपलेच आहेत. म्हणजे सगळे इमोशन्स तुझे संपलेच. मी सर्टिफाय करते ना. पण तो इव्हेंट मधला डान्स भारी केलास तू. सॉलिड होता. कुठून शिकलास? ते शाळेत एक सर होते, ते म्हणायचे की फिटनेस साठी डान्स इज द बेस्ट एक्सरसाइज. आणि त्यांनी जबरदस्ती शिकवलं मला. आणि फिटनेस साठी मी काही करू शकतो. नाहीतर मला डान्स वगैरे मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तुझा प्रॉब्लेम काय? म्हणजे नॉर्मली जे लोकांना आवडतं ते तुला आवडतच नाही का? एखादी अशी छानशी मेणबत्ती, छान असं मस्त लाईट म्युझिक, असं काही आवडतच नाही? तुझं काय झालंय ना विधान? सतत लोकांशी रुक्षपणे वागायचं, दिवस रात्र बिझनेसची आकडे मोड करायची, सतत बिझनेसचाच विचार. अशाने काय होईल ना, तुझं लाईफ असं निघून जाईल. थोडंसं लाईफला एन्जॉय करणं शिक. तुम्हा सगळ्यांचा फोकस हल्लाय, फक्त माझाच फोकस जागेवर आहे. आणि त्यामुळेच ही कंपनी नंबर 1 पोझिशनवर आहे. ज्या दिवशी माझा फोकस हलेल ना, त्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना घरी बसावं लागेल. By the way, मला नाही झोप येते इथे. बेड आणू का? विजय, केबिन. कम इन. सर, कसे आहात तुम्ही? डान्स एकदम मस्त बघितला मी. छान. आता दिवसभर याच गप्पा मारत बसा. इडियट. तू लॉक चेंज केलास, मला का नाही सांगितलं? तुझ्यामुळे रात्रभर मी इथे अडकलो होतो. आणि तो वॉचमॅन, त्याला आधी काढून टाक. रात्रभर गाणी ऐकत असतो तो. ठीक आहे सर. पण सर, तुम्ही रात्रभर असेच बसून होता?
दुसरं काय ऑप्शन होतं माझ्याकडे? तू लॉक चेंज केलास आणि मी सर तुम्हीच सांगितलं ना, म्हणून मी चेंज केलं लॉक. हो, पण मला सांगायचं होतं ना. हा सर, विसरलो मी. विसरलो. हे बेस्ट कारण आहे. महत्वाच्या गोष्टी विसरून जायच्या. आजच्या मीटिंगचं लाईनअप सांग. सर झोप नाही झाली का तुमची? माझ्या झोपेचा आणि मीटिंगचा काय संबंध आहे? इथे एकही फाईल जागेवर नाहीये, ती बघा ती. सर ही काय फाईल? हे बघ. ठीक आहे, तू जाऊन मीटिंगची तयारी कर, मी घरी जाऊन येतो. सर आंघोळ करून येत आहे? सॉरी सर. सर, काय रे, काय झालं? शॉक बसल्या हो. शॉक कसला? आयुष्यात एकाच व्यक्तीला मी आदर्श मानलं होतं, वेदांत वानखेडे. मग मोडतोड झाली की काय आदर्शाची? नाही झाली अहो, त्यांच्यामुळे मी माझं लग्न मोडायला निघालो होतो. आणि ते म्हणजे इथे ऑफिसमध्ये रात्रभर. ए गप्पा बस. तू जो काही विचार करतोयस ना, तसलं काही नाहीये. ऑफिसचे लॉक बदलले होते म्हणून ते दोघे ऑफिसमध्ये अडकले होते, एवढंच. सर, तुमचा तरी विश्वास बसेल का या गोष्टीवर? म्हणजे हम तुम एक ऑफिस में बंद हो और चाबी खो जाए. अहो चित्रपट आहे का? नाही ना. अहो इथे मी माझ्या लव्ह स्टोरीचा दी एंड करायला निघालो होतो. आणि बरं झालं मी लग्नाला होकार दिला, नाहीतर मी राहिलो असतो आयुष्यभर बालब्रह्मचारी. आणि बॉस आणि अमूल्य मॅडम श्री आणि सौ झाले असते. हे बघ, तू नको तो विचार करू नकोस. कामात लक्ष दे, नाहीतर ठरलेलं लग्न मोडेल. नको. जा जा, कामाला लाग जा. हो. त्यात वेदांतला कळत नव्हतं की काय करावं, म्हणून मग मी म्हणाले तसं. छुपछुपके सुरू आहे का? काय? तू मेरा बॉयफ्रेंड, मैं तो तेरी. आणि माझा बॉयफ्रेंड. तुला कळतंय का तू काय बोलतीयस? तू चिडका वानर कोणाला आवडेल? आणि तायडे, तो माझा बॉस आहे, मी रिस्पेक्ट करते. सो तू जे काही इमॅजिन करतेस ना, ते आहे तिथेच थांबव. असं काही ह्या जन्मात तरी शक्य नाही. तुला सांगते, रात्री त्याच्यासोबत अडकले होते ना ऑफिसमध्ये, तेव्हा वाटलं की ह्या माणसासोबत मी 1 तास सुद्धा घालवू नाही शकत. अगं त्याला सगळ्या गोष्टींची प्रॉब्लेम. आता लाईट्स गेले म्हणून मी मेणबत्ती पेटवली, तर हा म्हणतोय मेणबत्ती नको पेटू. मेणबत्ती विझल्यानंतर त्याचा विचित्र वास येतो, ऑक्सिजन लेवल कमी होते, गुदमरतो जीव. अजब रसायन घडवलंय देवाने. मी तुला सांगते, कोणी चांगला ड्रेस घातला ते त्याला दिसणार नाही, कोणी चांगलं गाऊन दाखवलं ते त्याला ऐकू येणार नाही. हा माणूस ना फक्त टेंडरच्या प्रेमात पडू शकतो. तुला सांगते, त्याच्या घरचे त्याला कसं हँडल करतात ना, देव जाणे. तू किती बोलतेस तू त्याच्याबद्दल? सॉलिड माहितीये त्याच्याविषयी. तायडे, मी तुझ्या पुढे हात जोडते, कोपरापासून हात जोडते. अकलीचे तारे तोडणं बंद कर. जाऊ दे मला ऑफिसला, पुन्हा जाऊन ना तू जीवात समोर येणार आहे. चल येते, बाय. ठीक आहे, चालेल, मी बघते. आद्या, तुला असं नाही वाटत आपली कंपनी इथे आली आणि ह्या ऑफिसचा माहोल बदलला? म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? जागतिक घडामोडींबद्दल. सार्थक, नीट सांग ना. आता तूच बघ ना, कोणाचं लग्न मोडता मोडता राहतंय, कोणी प्रेमात पडतंय. कोणाचं लग्न मोडता मोडता राहिलं हे मला माहितीये, पण प्रेमात कोण पडतंय?
गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड? वेदांत दादा आणि अमूल्याबद्दल बोलतोयस तू? हो हो, ऍक्च्युली त्यांचं लग्न झालं ना आवडेल मला. आपले प्रॉब्लेमच सॉल्व्ह होतील ना. सार्थक, तू उगाच ना स्वप्न रंगवू नकोस. तुला माहितीये ना दादा कसा आहे. हो, पण तरी अमूल्याने कॉम्पिटिशन पुरता का होईना वेदांतला बॉयफ्रेंड केलंच ना. दोघं जिंकून आलेच ना. एक टीम म्हणून उभे राहिलेत दोघं. नाही, मला नाही वाटत तसं. पण तरी मी एकदा अमूल्याशी बोलते. ती मला सगळं खरं खरं सांगेल. हो, आता ती तुझी चांगली मैत्रीण झालीये. माझी मावस बहीण जरी असली तरी तुझ्या जास्त जवळची झालीये ती आता. जेलस? थोडासा. सार्थक, अमूल्या, काय ग, काय सुरू आहे? कुठे काय? काहीच नाही. अच्छा, मग आम्ही जे बघितलं ते काय होतं? काय बघितलं? ग, हे बघ. बघ. कोण म्हटलं ह्यांना गर्लफ्रेंड नाहीये? मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. अच्छा, असा सगळा घोळ झालाय काय? मला इम्पॉर्टंट मेल करायचा आहे आणि डेटा माझ्या लॅपटॉप मध्ये. इतकंच झालं? बस इतकंच झालं? हो, इतकंच झालं. पण मी तुला सांगते बहिणी, मी त्या माणसासोबत अशी रात्र पुन्हा कधीच नाही काढणार. अगं, साधी मेणबत्ती सुद्धा सहन होत नाही त्याला. तो ना, तो खूपच बोरिंग आहे. मला वाटलं गोष्ट खूप पुढे गेली आहे. पण तू आता म्हणालीस की तुला तो बोर वाटतो, पण म्हणजे त्याने इंटरेस्टिंग काहीतरी करावं असं काही वाटतं का तुला? अशी अपेक्षा आहे तुझी? वहिनी प्लीज, त्या माणसाला ना सिमेंट, स्टील आणि कोटेशन ह्याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट आवडत नाही. सो त्यामुळे तुझ्या डोक्यात ह्या ज्या सगळ्या सुपीक आयडियाज येत आहेत ना, त्या आहेत तिथेच थांब. खूप खूप ना विचित्र माणूस आहे तू. अगं, एक वाक्य सुद्धा सरळ बोलत नाही. कुणाचं कौतुक नाही, आपण जे जिंकलोय त्याचा आनंद नाही, काही नाही. मी तर ना त्याला म्हटलं सुद्धा, उद्या जी मुलगी तुझ्याशी लग्न करेल ना, ती तर उपाशी मरेल. सो तू हे तुझं सुपीक डोकं आहे ना, ते वेदांचं लग्न जुळवण्यासाठी वापर. कारण आता मी तर थकले. मी तुला सांगते, अख्ख्या इव्हेंटमध्ये मी त्याला इतके मेसेजेस केले, पण साधे मेसेजेस वाचले सुद्धा नाहीयेत त्याने. अरे बापरे. पण मग आता काय करायचं आपण? म्हणजे त्याचं लग्न झाल्याशिवाय विक्रांत आणि आरतीचं लग्न होणार नाही. वहिनी, आता तूच सांग काय करायचं ते. मी तुला सांगते, माझं ना डोकंच काम नाही करत. असं डोक्यात ना जॅमर लागल्यासारखं झालंय. मला वाटतं ना, आपण त्याला कॉल करायला सुरुवात केली पाहिजे. हॅलो. 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 स्पीकर. कोण हवंय? तुम्ही. व्हॉट? वेदांतजी.
मला मला भेटायचंय तुम्हाला. प्लीज नाही म्हणू नका. एक मिनिट, काय फालतूपणा आहे हा? हे बघा, फोन ठेवा आणि परत या नंबरवर फोन करायचा नाही. रॉंग नंबर आहे. बघितलं कसं आहे तुझा दादा? परत फोन कर. नाही महिने आता नको कर, मी सांगते ना कर. वेदांची हे बघा, मला तुम्ही खूप आवडता. मला भेटायचंय तुम्हाला. खूप 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 महत्वाचं बोलायचंय. हा, पण मला बोलायचं नाही आणि मला फोन करणं थांबवा आता. वेदांची तुम्ही नागपूरचे मोस्ट एलिजिबल बॅचलर आहात. हे बघा, नाही म्हणू नका. मला भेटायचंय तुम्हाला. वेदांची हे बघा, माझा जीव जडलाय तुमच्यात. मी तुमचा जीव घ्यावा असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, यापुढे जर या नंबरवर कॉल केलात ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन. ताईची मदत करणारा एक माणूस आहे म्हणून, पण नाही, हा माणूस म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर. कसला एवढा माज आहे ना त्याला, मला हेच कळत नाही. अगं मी तुला सांगते बहिणी, आम्ही त्या इव्हेंटला गेलो होतो तेव्हा सुद्धा प्रत्येक गोष्ट मीच ऍडजस्ट केली. म्हटलं इंजिनिअरिंगचा प्रश्न आहे, ह्याला जास्त गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे ह्याला उत्तर देऊ देते. मग त्याने सुद्धा मॅथ्स किंवा मेडिकलचा प्रश्न असल्यावर शांत बसावं ना. पण नाही, हा त्याचं डोकं मध्ये खुपसणार आणि माझा सगळा कॉन्फिडन्स हलवणार. स्वतः मोबाईल गाडीत विसरायचा, माझ्यावर ओरडायचं. स्वतः ऑफिसचे लॉक बदलायचे, माझ्यावर चिडचिड करायची. अगं ऑफिसमध्ये अंधार झाला म्हणून मी मेणबत्ती लावली तर याला मेणबत्तीचा वास सहन नाही होत. आता त्या एवढ्याशा मेणबत्तीने काय ऑफिस मधलं ऑक्सिजन संपणार होतं का? आणि तू सांगतेस की ह्या माणसाचं लग्न करायचं. कशाला उगाच एका मुलीचं आयुष्य खराब करायचं? ती बिचारी एक फूल घेऊन येईल आणि हा म्हणेल कशाला आणलेत हे प्लांट्स, ते रूम मध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतील. ती रोमॅन्टिक गाणं लावेल, हा बसेल घोरत. याला नागपुरातल्या ना सगळ्यात अरसिक माणसाचा अवॉर्ड मिळायला पाहिजे. बघितलं साध्या, त्या मानाने मी किती बरा आहे ते. मग तू माझा दादा आहेस ना. आणि तो जो तिकडे बसलाय ना तो माझा दादा आहे. कळलं ना सार्थक? तू काही फक्त हिचा दादा नाहीयेस, तू माझा नवरा पण आहेस. त्यामुळे कीप क्वाइट. माझ्या दादाबद्दल असं काही बोलायचं नाहीये. हा अगं अमूल्या, त्याचं लग्न करण्याची गरज आहे ते यासाठीच ना. एकदा का त्याची बायको आली ना की ती त्याला बरोबर वटणीवर आणेल, बघ तू. हा लग्न आधी ना तिच्या हातात मटेरियलची लिस्ट देईल. हे बघ, हे सिमेंट, स्टील, टाइल्स, हे त्याचे भाव. मग तिची परीक्षा घेईल, तिच्या सगळ्या चुका काढेल, म्हणजे ती जाईल पळून. देव करो याला अशी बायको मिळो जी हातात फूटपट्टी घेऊन रोज त्याची परीक्षा घेईल आणि तो फेल झाला ना तर रोज त्याला स्वयंपाक करायला लागेल. हे अगं, तू असं काय बोलतेस माझ्या दादाबद्दल? आपण प्लॅन करूया. विसरलीस का तू मिशन वेदांत की शादी? सार्थक, तू पण लाव डोकं तुझं. हो हो. नाही, ह्यात गडबड आहे. आता काय आहे? जर मी पकडले गेले तर मला कोण वाचवणार? हा, नाही वहिनी, आपण हा प्लॅन ना कॅन्सल करून टाकू प्लीज. नाही अमूल्या, आता माघार नाही. अगं जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला ना तर वेदांच्या मनात मुलींबद्दल थोडी तरी जागा निर्माण होईल का? येस, आणि मगच त्याचं लग्न होईल, कळतंय का तुला? हा, नाहीतर त्याशिवाय विक्रांत आणि आरतीचं लग्न कसं होणार सांग मला. हे असं केल्याने त्याच्या मनात मुलींविषयी जागा निर्माण होईल? हो. नाही होणार. अमूल्या, अगं तुझ्यासारखी एवढी पॉझिटिव्ह मुलगी आज एवढा निगेटिव्ह विचार का करतेय? नाही, हे बघ आता तू नाही म्हणू नकोस. आणि आपण मागे हटायचंच नाहीये आता. हा, हे बघ, मला जर काही गडबड वाटली ना तर मी तुला लगेच कॉल करीन आणि इन्फॉर्म करीन. डोंट वरी, तू घाबरू नकोस. बी कॉन्फिडंट अँड ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. खूप गरज आहे मला तुमच्या ऑल द बेस्टची.
या सगळ्या ट्रॉफीज मीच जिंकल्यात. हो पण यावर तर तुझ्या दादाचं नाव आहे. हा म्हणजे काही दादाने जिंकल्यात, काही मी जिंकल्यात, काही आम्ही एकत्र जिंकल्यात. ती बघ, ती बॅडमिंटन डबल्सची आम्ही विनर होतो. खरंच? खरंच म्हणजे तुझा अजूनही विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? तुम्हा सगळ्यांना वाटतं ना की अवॉर्ड फक्त दादाच जिंकू शकतो. सॉरी, अरे तसं म्हणायचं नव्हतं मला. ते तू ना अल्बम बघ म्हणजे तुझा विश्वास बसेल. त्यात माझा फोटो आहे बक्षीस मिळाल्याचा. ये. हाय. तू का आली इथे? अरे मला बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून आले. विजय केबिन मध्ये लवकर. वेदांत प्लीज माझं एकदा ऐकून घे, मला फक्त बोलायचंय. मला नाही ऐकायचं. कम इन. हा सर बोला. हिला आत का पाठवलं? सर या सार्थक सरांच्या बहीण आहे म्हणून मी त्यांना थांबवलं नाही. विजय, मी तुला 1000 वेळा सांगितलंय मला विचारल्याशिवाय कोणालाही आत पाठवायचं नाही. इतकी सिंपल गोष्ट कळत नाही तुला? मी इथे कामं करायला येतो का लोकांना भेटायला येतो? सॉरी सर. go. वेदांत अरे तू त्याच्यावर का चिडतोयस? काय काम आहे? अँड मेक इट फास्ट. आय एम बिझी. मला एक कळत नाही तू माझ्याशी असं का वागतोस? छान झाली. थँक्स. तुला माहितीये किती दिवसांनी आलो मी किचन मध्ये? किती दिवसांनी की पहिल्यांदाच? नाही म्हणजे कॉफी कुठे ठेवली हे पण माहित नव्हतं तुला. ए मला माहिती असतं ना सगळं, कुठे काय आहे ते व्यवस्थित माहिती असतं. इनफॅक्ट मी जेवण पण बनवतो. तू कधी बनवतोस? मदर्स डेला पूर्ण जेवण मी आणि दादाच बनवतो. अच्छा, म्हणजे पूर्ण वर्षातून फक्त एकदा. छान. हा पण त्या दिवशी ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत पूर्ण किचन आम्हीच सांभाळतो. आईला येऊच देत नाही. रिअली? आणि आता लग्न झाल्यावर तर मी रोज येणार आहे किचन मध्ये तुला मदत करायला. हो का? बघूया. बघूच. आपण बाहेर बसूया का? चालेल. सर तुम्ही व्हा पुढे, मी नंतर जाईन. मी आले तर पुन्हा तुम्ही म्हणाल की माझ्यामुळे अमुक झालं तमुक झालं. त्यापेक्षा नको. लिफ्ट थांबलीच आहे तर ये. लिफ्ट मध्ये माझी कंपनी असलेली बरी. परत लाईट्स गेले, लिफ्ट बंद पडली. कोणीतरी पाहिजे ना मदतीला. झालं? हे बघ, मला कोणाच्याच हेल्पची गरज नाही. झालं झालं तुझ्या मनासारखं? काय गरज होती नेगेटिव्ह बोलायची? विजय, लाईटला काय झालं? हो हो, अचानक कशी काय गेली? काय माहित. विजय, अरे काय झालंय? अरे सर अडकले की काय लिफ्ट मध्ये? मेलो मी आता, मेलोच मी. अहो अमूल्य मॅडम पण बरोबर आहेत. हा? मग तो नोकरी गेलीच माझी. विजय, सर अरे काय चाललंय? पूर्ण बिल्डिंगची लाईट गेलीये. तुम्ही 5 मिनिट थांबा. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत.
कस तरी होतंय हो. आता तुला काय होतंय? मला तू कशालाच घाबरत नाहीस ना? मग मला थोडं चक्कर आल्यासारखं होत. व्हॉट? चक्कर? मग चक्कर? अगं तू अमूल्य, अगं तुला का चक्कर आली आहे? इथे तर मीच आहे आणि मला जखम पण नाही झाली, रक्त पण नाहीये. अमूल्य उठ ना. चक्कर काय करतात मला नाही माहिती. प्लीज उठ तू. फोन फोन नेटवर्क. अमूल्य पाणी हवंय का तुला? तुझ्या पर्स मध्ये पाणी आहे का? बीच्या पर्सला कसा हात लावू? मी पण नाही. अमूल्य प्लीज उठ ना. ए विजय, श्रीपाद, अरे काय करताय इथे? अमूल्याला चक्कर आली आहे, लवकर ओपन करा डोर. व्हॉट? अमूल्य? एरवी तर लिफ्ट बंद झाली की सर घाबरतात. आज उलट प्रकरण आहे. अमूल्य मॅडमला चक्कर आली. सर तुम्ही 5 मिनिट थांबा, लिफ्ट सुरू होईल. वॉचमन का नाही आला अजून? नूतनचं तुझ्याबद्दल जे मत आहे ते बदलायला थोडा वेळ लागेल. पण तुला खरं सांगू का, आद्याच्या लग्नात तुला जेव्हा बघितलं ना तेव्हाच तू मला आवडली होतीस. आणि मला आवडेल बर का तू आमच्या घरी सून म्हणून आलीस तर. नूतनचं मत सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तिचं मन सांभाळून सगळ्या गोष्टी करायला लागतील. आणि मी नक्की प्रयत्न करीन. हा, थँक्यू आजी. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. मी समजू शकते. मी येते. अगं राहू दे, सुखी राहा. आणि लवकरात लवकर आमच्या घरी सून म्हणून ये. मी पण पडतो. काय मस्का मारतोयस? लग्न व्हायचं तेव्हाच होणार आहे. हा, जा आता हिला सोडून ये घरी. जा. येते. आलोच. हो. काय गरज होती नेगेटिव्ह बोलायची? मला थोडं चक्कर आल्यासारखं होत. व्हॉट? मग चक्कर? तू पण मला कळलं नाही, तो घाबरतो ना लिफ्टला, मग तू कशी बेशुद्ध झालीस? आई अगं ती आहे ना एक थेरपी आहे. तिचं नाव आहे पेन रिप्रोसेसिंग थेरपी. अण्णांकडूनच शिकले मी आणि नंतर त्याबद्दल जरा वाचले. ही बाई, तुझ्या इतकं नॉलेज नाहीये आम्हाला मेडिकल बद्दल. समजेल असं सांग. सांगते काय ना, आपल्या शरीराच्या एका जागी जर त्रास होत असेल तर आपल्या मेंदूला शरीराच्या बाकी त्रासांबद्दल जाणीवच होत नाही. त्यामुळे मी काय केलं, वेदांतला भीती वाटते लिफ्टची, म्हणून मी त्याच्यासमोर बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. त्यामुळे तो मी बेशुद्ध झालीय ह्यामध्ये इतका एंगेज झाला की त्याला फोबिया आहे हे तो जवळजवळ विसरलाच. विचित्र मुलगीस ग तू. अगं तुला बघून तो अजून घाबरला असता आणि बेशुद्ध पडला असता तर? आई अगं मी काही खरं बेशुद्ध नव्हते पडले. आणि समजा तो बेशुद्ध पडला असताच तर मग मी सांभाळलं असतं त्याला. हे पण अण्णांकडून शिकलीये. वेदांचं कसं आहे की त्याला बिझनेस मधले प्रॉब्लेम्स लगेच समजतात.
पण लाईफ मधली लहानशी क्रिटिकल परिस्थिती ना त्याला सांभाळता येत नाही. किती घाबरला होता तो आणि वरनं माझ्यावरच चिडला. चिवा चिवा म्हणजे ते आई मी त्याचं टोपण नाव ठेवलं. अगं पण चिवा म्हणजे काय? चिडकं वानर. चिडका वानर? काय हे अमूल्य, अगं तू काय शाळकरी मुलगी आहेस का तू? हा, एवढा मोठा बिझनेसमन आहे तो, त्याचं केवढं नाव आहे बाहेर आणि तू नावं ठेवतेस त्याला. आणि मला एक सांग, तू अशी अरे तुरे करतेस? आई अगं मी ऑफिस मध्ये त्याला सर म्हणते, पण आम्ही भांडायला लागलो ना की मग अरे तुरेवर येतो. म्हणजे आमच्या दोघांनाही सवय झालीये त्याची. नाही पण हे चूक आहे. मी सुमनच्या मताशी पूर्ण सहमत आहे. अगं वेदांत वयाने कर्तृत्वाने मोठा आहे तुझ्यापेक्षा आणि मोठ्यांचा मान हा ठेवलाच पाहिजे. हे शिकवलं नाही आम्ही तुला मग. आणि केवढ्या लहान वयामध्ये केवढं यश मिळवलंय त्याने. आपली सुद्धा केवढी मोठी मदत केली आहे, हे विसरून चालणार आहे का आपल्याला? आई का देते त्याला पैसे आणि त्याला इतका इम्पॉर्टन्स का देते? कोण आहे तो आणि अशा माणसाला का सहन करते ती? हे बघ वेदांत, तुझ्या मनामध्ये ना खूप प्रश्न आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नकोस. हा अगं सगळ्या प्रश्नांची नाही, पण काही प्रश्नांची उत्तर द्यायला काय हरकत आहे? हा जो पुरुषोत्तम आहे ना, हा तुमच्या वडिलांचा उजवा हात होता. त्यांनी तुमच्या वडिलांना खूप मदत केली आहे इतकंच मला माहितीये, कारण नूतननी मला इतकंच सांगितलंय. आता नूतनला जर का कधी वाटलं तुम्हाला सांगावं तर ती सांगेल, नाही तर सांगणार नाही. कळलं? यापुढे हा विषय बंद. हं? आणि विक्रांत, आज तू आरतीला घरी घेऊन आलास. What? काय घरी? आरती? विक्रांत? नाही, माझी हरकत नाहीये, पण जर अचानक नूतन घरी आली असती तर काय झालं असतं? अरे जर चांगलं काही घडणार असतं ना तर तेही बिनसलं असतं. आणि हे बघ विक्रांत, असा उतावेळपणा करू नकोस रे. लग्न करायचंय ना तुला, मग त्यासाठी आधी जॉब शोध. अरे ती मुलगी लेक्चरर आहे आणि लेक्चररला खूप मान असतो. उद्या जर का तुला कोणी विचारलं की तुम्ही काय करता तर काय सांगणार आहेस? मी घरीच असतो. हे बघ बाळा, यातनं काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल, पण तोपर्यंत सांभाळ स्वतःला. हा काय सांभाळणार आहे स्वतःला? आणि तुझं काय? तू कधी करणार आहेस लग्न? नूतनची अट लक्षात आहे ना? आजी, आज काय सगळ्यांवर फायरिंग आहे का? बाय द वे, माझं झालंय, मी येतो. गुड नाईट. ए उठतो काय? बस बस बस. वेदांत, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. आपल्या शास्त्रामध्ये ना आयुष्याचे 4 टप्पे सांगितलेत: ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. आता त्यातला पहिला टप्पा म्हणजे ब्रह्मचर्य, तो टप्पा तू पार केलास. आता दुसरा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. त्याचं काय? कसं असतं ना वेदांत, या टप्प्यामध्ये आपण एखाद्या चांगल्या जोडीदाराबरोबर अर्थ, काम आणि धर्म हे निभावायचं असतं. तू काय स्वतःला पहिल्या टप्प्यातच अडकवून ठेवणार आहेस? हा? ऐका, अरे मार रे, थांब जरा.
हॅलो. कालिदासाने मेघदूत मार्फत संदेश पाठवला होता आणि मी चक्क दगडदूत वापरला. तुम्हाला माझा संदेश मिळाला ना? कोण आहेस तू आणि काय मूर्खपणा आहे हा? हे बघ, मी तुला आधी पण सांगितलंय, मला जर जास्त त्रास झाला ना तर मी पोलिसांना सांगेन ना. पण कोणत्या गुन्ह्यासाठी ते मला अटक करतील वेदांची? मी प्रेम करते तुमच्यावर. इतकं प्रेम करणं गुन्हा आहे? हा, बोला ना वेदांची, बोला ना. हे बघ, माझ्या दृष्टीने प्रेम हाच खूप मोठा गुन्हा आहे. पण माझ्यासाठी नाही वेदांची. मी तुम्हाला एका मॅट्रिमोनियल साईटवर बघितलं, बघता क्षणी तुमच्या प्रेमात पडले. अगं, ते प्रोफाईल मी अपलोड नाही केलंय. कोणी का करेना वेदांची, पण आता मी तुमच्या प्रेमात पडली. म्हणून तर या चांदण्या रात्री मी तुम्हाला अशी एकटी भेटायला आली. आणि मी खरं सांगते वेदांची, ह्या चंद्रप्रकाशात तुम्ही असे गॅलरीत उभे असताना तुम्ही खूप हॅलो. अरे सार्थक, काय झालं? काय करताय तुम्ही? कुठे आहात? वेदांत अमूल्याच्या मागे धावतोय. आम्ही वेदांतच्या मागे धावतोय. काय स्पीड आहे तुझ्या भावाचा. मग वाटलं काय तुला स्पोर्ट्समन आहे तो? अगं, भावाचं कौतुक काय करतेस? इथे अमूल्य अडचणीत आहे. हो, पण मग तू का थांबलायस? तू जा ना, त्याला पकड, पळ. अगं, तो हाती तर लागला पाहिजे. कुत्रे मागे लागल्यासारखं धावतोय आम्ही. हे बघ, व्हॉटेवर काही कर, पण त्याला इकडे घेऊन ये परत. कारण काय देऊ? सांग त्याला की तू मला घ्यायला आलायस. मी पण त्याला मगाशी तसंच सांगितलं होतं. एक काम कर, तू वेदांतला फोन कर आणि कुठे येतो विचार. सार्थक फोन नाही उचलत आहे म्हणून सांग. त्याला गुंतवून ठेव तू. ओके ओके, ठीक आहे, चालेल. हा, अरे दादा, कुठेस तू? मी निघतीये. तू निघ, मला वेळ लागेल. दादा, तुझा आवाज असा काय येतोय? तू दमलायस का? मला सांग, तू काय करतोयस? ग, एका मुलीचा पाठलाग करतोय. व्हॉट? इतक्या रात्री मुलीचा पाठलाग? नाही, म्हणजे मी माझा पाठलाग करतोय. आय मीन, ती माझा पाठलाग करते. नाही, ऍक्च्युली मी आद्या, ऐक ना, मी आता जरा गडबडीत आहे. मी भेटल्यावर सविस्तर सगळं सांगतो. ओके, बाय. सार्थक तुला घरी सोडणार होता ना? नाही सर, नाही. मला आता कोणाचीच साथ नको. माझा मी एकटाच बरा. मी हे असं सरळच जाणार आहे. इथे जवळच माझी मावशी राहते ना, तिच्याकडे. घरीच जा, इकडे तिकडे भटकू नकोस, रस्ता चुकशील. नाही सर, नाही. आता मी रस्ता नाही चुकणार. मी आता ठरवलंय, सरळ मार्गी जगायचं. आपण भलं आणि आपलं काम भलं. सर, नोकरी टिकली पाहिजे, बाकी काहीच महत्वाचं नाही. हा, येतो मी. त्याला काय झालं अचानक? सरळ मार्गी वगैरे काय बोलतोय? ठीक आहे ना? हो, ठीक आहे तो. त्याला काय होणार आहे? एकदम ठीक आहे तो. त्याचं काय आहे, मावशीची आठवण आली असेल ना, म्हणून थोडा
भाऊक झालाय तो. हे बघ आद्या पण आली. बरं चल दादा, आम्ही निघतो आता. नाही नाही, एवढ्या रात्री कशाला? उद्या सकाळी नाही का? अरे नको, घरी खूप काम आहेत. पप्पा पण आलेत ना. आणि हो हो हो, त्यांची तर भेटच होत नाही, वेळच नसतो ना त्यांच्याकडे. मग जरा घरी जाऊ, त्यांना भेटू, मग परत ऑफिसला पण जायचंय, सगळी तयारी करायची, त्यामुळे निघतो आम्ही. ठीक आहे, गुड नाईट. गुड नाईट. आता सांग काय झालं. सांगते. तुम्ही खूप सुंदर दिसतायत. अच्छा, म्हणजे इथेच आहेस का तू? तू तिथेच थांब, मी आलोच. मी तुला सांगते, मी दादा आणि बहिणीच्या नादाला इथून पुढे कधीच नाही लागणार. त्या जीवाने काय पाठलाग केला माझा, थोडक्यात वाचले मी. बास पुरे आता, परत असली दिव्य करू नकोस. पण अगं, हे सगळं मी माझ्यासाठी करतेय का? तुझ्यासाठीच करतेय ना. हे बघ, एकदा वेदांच्या मनात मुलींबद्दल जागा तयार झाली ना, मग तो लग्नाला तयार हो. मग एकदा त्याचं लग्न झालं की मग तुझं आणि विक्रांतचं लग्न. कसली किचकट केस आहे नाही, याच्यापेक्षा तर मेडिकलची केस बरी. पण तायडे, याच्यात जर का वेदांतला कळलं ना की ती मुलगी मी होते, मग तर तो मला सोडणारच नाही. असो, चला झोपूयात आता. प्रेम करताय म्हणे, तिकडे त्या वेदांतला प्रेम होय ना, आणि इकडे तुझं आणि विक्रांतचं प्रेम थांबे ना. मम्मा, मम्मा थांब, मी पण येते. बच्चा, एवढी छान तयार होऊन तू कुठे येतेस? अगं, वटपौर्णिमेची पूजा करायला चाललीस ना, मी पण येते. बच्चा, वटपौर्णिमेची पूजा लग्न झाल्यानंतरच करतात. म्हणजे आता मी तुझ्या पप्पांसाठी पूजा करायला चाललीये, तू कोणासाठी करणार पूजा? ऑफकोर्स मम्मा, विक्रांतसाठी. म्हणजे बघ, तसंही येत्या वर्षात आता आमचं लग्न होणारच आहे, म्हणजे तेव्हा उपवास करायचाच आहे. मग या वर्षी केला तर काय हरकत आहे? बरं बाई, तू म्हणशील तसं. बच्चा, तू किती सुंदर आणि गोड दिसतेस. चल तुझ्या आधी दृष्ट काढते, चल. नाही नाही, नको नको, थांब. ते वटपौर्णिमेचा मुहूर्त वगैरे काहीतरी असेल ना? नाही म्हणजे तू आता या टायमिंगला निघाली आहेस म्हणजे मुहूर्त असणार, तर आपण तिकडेच जाऊया. बरं. साबुदाण्याची खिचडी, क्या बात आहे. काय सुंदर वास येतोय. आता मला अजून भूक लागली. आई, आधी मला दे. अरे तुम्हा दोघींचा आज उपवास असेल ना? तो बायकांचा काय असतो तो पिंपळाचा का काय? एक गाढवा, वटसावित्रीचा उपवास म्हणतात. वटसावित्रीचा. एक माझ्यासाठी हा उपवास करत असेल का कोणी? खूपच घाई झालेली दिसते लग्नाची. हा नाही, आणि इतकंच असेल ना तर तू कर ना मग तिच्यासाठी उपवास. काय खरंच? म्हणजे आजी, जर का हा उपवास मी केला तर मला हवी ती मुलगी माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून मिळेल मला? मुलांसाठी का नसतात असे उपवास? मी तर सलग 7 दिवस उपवास करायला तयार आहे. नको नको, काही 7 दिवस वगैरे करू नकोस. 7 दिवस ना आईला नाकीनं वणशील. हे खायला करून दे, ते खायला करून दे. त्यापेक्षा तू जेव पोटभर. तुझ्या लग्नाचं ना मी बघीन. आजी, आई, एक विचित्र गोष्ट घडली. काय झालंय? अगं, ते लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्स असतात ना,
त्यातल्या एक वेबसाईटवर कोणीतरी माझं प्रोफाईल अपलोड केलं आणि त्या कंपनीतनं एक बाई आली होती ऑफिसमध्ये. ती म्हणत होती की खूप चांगला रिस्पॉन्स आहे, काहीतरी 24 तासात 15,000 मुलींनी रिस्पॉन्ड केलं. अरे वा, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. मग काय, एखादी मुलगी आवडली की नाही तुला? बघितलं साई, माझी मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत बघ. पण वेदांत, तू फारच मनावर घेतलेलं दिसतंयस लग्नाचं. नाही नाही, मी नाही मनावर घेतलं, पण या घरात कोणीतरी हे जास्तच मनावर घेतलं आणि माझं प्रोफाईल अपलोड केलं. सी, लग्नाबद्दलचे माझे विचार सगळ्यांनाच माहिती आहे आणि रादर मी या मूर्खाला सांगत असतो की आधी करिअर बनव मग लग्न कर. अरे तुझ्या प्रोफाईलला माझ्या प्रोफाईलपेक्षा जास्त रिस्पॉन्स येईल मग बघ. मला गरज नाही, माझं ठरलंय. व्हॉट? बरोबर आहे तुझं, करेक्ट आहे. वेदांत, आता तू लग्न करायचं ठरवलंच आहेस ना, तर मग मी बघते ना त्या सगळ्या मुलींची प्रोफाईल. हो हो आई, तू ठरवून टाक, नाहीतर दादासाठी मला उपवास करायला लागतील. इट युअर फूड. आई, तू ओपन केलंस का ते प्रोफाईल माझ्यासाठी? नाही रे, मी जे काही करते ना ते समोरासमोर करते. छपून मला काहीच करायला आवडत नाही. आणि तुझ्यासाठी मला एखादी मुलगी आवडली तर मी तुला सरळ तिच्या घरी घेऊन जाईन. हा, मग तुम्ही लग्न करा नाही तर नका करू, पण मुलगी मात्र माझ्याच पसंतीची असेल. ऐकलंस ना विक्रांत? आजी, मला सांग ना, मी कुठला उपवास करू? त्यापेक्षा ना आधी स्वतःचं करिअर घडव. तुझ्या मोठ्या भावानी बघ कसं छान करिअर घडवलंय ते. आणि तुझ्या लग्नाचं ना मी बघीन, नको काळजी करूस. बर वेदांत, कुठल्या साईटवर आहे रे तुझं प्रोफाईल? नाही, आम्ही मायले की बघतो ना कुठली मुलगी पसंत पडते तर. काही गरज नाही. आणि चला मी निघतोय, मला उशीर होतो. अरे अरे, कठीण आहे ग बाई. एक मुलगा लग्नाचा विषय काढला की पळून जातो आणि हा दुसरा लग्न करण्यासाठी नुसता उतावीळ झालेला आहे. बघतोयस काय? खा ना खिचडी, भूक लागली आहे ना. ठीक आहे, नको सांगू, मी काढेन शोधून. ओके, शोध, बघूयात कसं शोधतोयस. विजय, बोला ना ते मला. त्या दिवशी त्या मॅट्रिमनी साईटच्या बाई आल्या होत्या, आठवतंय? हा, शांतीप्रिया मॅडम. हा, त्यांचं कार्ड असेल ना आपल्या रिसेप्शन वरती, ते घेऊन ये. अहो, रिसेप्शनला जायची काय गरज आहे, माझ्याकडे ठेवलंय मी. काय ना, मलाही गरज लागेल ना. एक मिनिट. हा, हे बघा. अहो आत्या मॅडम, अहो नशीब बाहेर रजिस्टर मध्ये नंबर आहे त्यांचा. काय? बाहेर रजिस्टर मध्ये त्यांचा नंबर पण आहे का? हो. थँक्यू. ओ आत्या मॅडम, अहो कसं आहे, आता मी विडा उचललाय तुझ्या लग्नाचा. मी जबाबदारी घेतली आहे ना तुझ्या लग्नाची, त्यामुळे मी काही माघार बिगार घेणार नाही. ओ, थँक्यू. वेलकम. काय मग, कुठवर आलाय तुझ्या आणि विक्रांतच्या लग्नाचं? हे बघ, माझे पप्पा बोलले होते विक्रांतच्या आईशी. त्याची आई हो पण म्हणाली. इव्हन मला घरी बोलवलं होतं. अचानक काय झालं मला माहित नाही, पण आता त्यांनी एक अट टाकली. अट कसली? आधी वेदांचं लग्न व्हायला हवं 2 महिन्यात, आणि जर ते लग्न झालं तर त्या विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देणार आहे. हे काय मध्येच? तो वेदांत तर मुलींना हेट करतो ना. नाही, मग तुझं लग्न नक्की होईल, कारण वेदांत तर काही लग्न करणार नाही. तू तो इव्हेंट नाही बघितलास का, 36 गुणी जोडी? नाही. Whatever. I don't want to explain. You know what?
माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा तर तो वेदांत वानखेडे, आणि काही झालं तरी मी तो काढणारच. वाव, सारिका बडबाईक इज बॅक. ए पण एक गोष्ट 100% खरी. तुझ्या पप्पांचं नाव घेतलं की लगेच काम होतं. इवन मला कॉलेजमधनं परमिशन पण मिळाली. टेल मी समथिंग न्यू. तुझ्या फ्रेंडशिपचा हा फायदा आहे. हाच प्रॉब्लेम पण आहे, कळलं का? हाच प्रॉब्लेम पण आहे, कारण लोक असाच माझा फायदा घेतात, माझ्या चांगुलपणाचा उपयोग करून घेतात, आणि नंतर मी कशी वाईट आहे असे लेक्चर्स मलाच देत बसतात. घरातले काय बाहेरचे काय सगळे सारखेच आहेत, पण मी चांगली आहे तोवर चांगली आहे. वाईट झालं ना मी, लोकांचे आयुष्य खराब होतील. कोणाचं आयुष्य खराब करणार आहेस तू? वेदांत वानखेडेचं. माझा अपमान करतो ना तो. त्याला ना माहित नाही अजून ही सारिका बडवाई कुठल्या टोकाला जाऊ शकते ते. वेदांत वानखेडे, नाउ जस्ट टू वेट अँड वॉच. कम इन. सर. अमूल्याला पाठव. ठीक आहे सर. सर मग अमूल्य मॅडमला घेऊन जाताय ना तुम्ही अंबाझरीला? जेवढं सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे सर. गो. कम इन. येलो कलरचा ड्रेस घालून येईन आणि त्यावर अशी मॅचिंग ओढणी. अगं कालच पकडले गेले असते मी. कशी बशी वाचले. मला तर वाटतंय वेदांतनी मला कन्फर्म बघितलं. आता पण मी केबिन मध्ये गेले होते ना तेव्हा मला टोक लावून बघत होता, आणि आता म्हणतो माझ्या बरोबर चल. आय एम शुअर वहिनी त्याने मला काल ओळखलंय. नाही ग, मला नाही वाटत तसं. हे बघ, जर तसं काही असतं ना तर एव्हाना दादाने तुला फायर करून टाकलं असतं माहितीये. पण आता तुलाच तिकडे जाऊन काहीतरी सोल्युशन काढावं लागणार. एक काम कर, तू हा फोन घेऊन जा आणि तिकडे पोहोचलीस ना की त्या मुलीला शोधायचं नाटक कर, आणि मग थोड्या वेळाने ती आलीच नाहीये असं म्हणून तिकडनं निघून जा. ठीक आहे? घे. हा असंच काहीतरी करायला पाहिजे. नाही बाबा, आधी हा फोन सायलेंट करते. जीवा कधी कॉल करेल ना त्याचा काही नेम नाही. ए, सारखं सारखं नाही या माझ्या भावाला चिवा म्हणायचं. सॉरी बहिणी, पण तुझा दादा चिवाय आणि चिवाच राहण. बर येते मी. हो जा. अगं ऑल द बेस्ट तरी म्हण. खूप गरज आहे आज मला त्याची. हो, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आय एम शुअर तू सगळं नीट सांभाळून घेशील. जा आता. अरे देवा, आता या येलो कलरच्या ड्रेसवाल्या मुलीचं काही खरं नाही. काय करू? दादा आणि बहिणीला फोन करते. अरे कोणी तो फोन उचला. एक्सक्यूज मी. येल्लो ड्रेस. हो, तू आहेस ना ती मुलगी? तूच रात्री आली होतीस ना माझ्या घराजवळ आणि ते दगड फेकला होतास. मी काय प्रॉब्लेम काय का तुझा? का माझ्या मागे लागली आहेस? हे बघ, माझ्याकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही, आधीच सांगतो. एक मिनिट. कोण आहात? कोण तुम्ही? अच्छा, मी कोण आहे? अगं तू ते लिपस्टिकने चिठ्ठी लिहून पाठवली होतीस ना मला. चिठ्ठी? हो,
आणि तुझंच प्रेम आहे ना माझ्यावर. तूच मला इथे बोलवलंस. मी आणि आता पण तू फोन केला होतास ना, काय ते मोठ्या झाडाखाली येल्लो ड्रेस घालून बसले म्हणून. हा येलो ड्रेस तर हाच आहे, झाड पण ह्याचे, पण मी तुम्हाला फोन नाही केलाय. हे बघ तू खोटं. मुलींना असं प्रेमाने बोललेलं आवडतं, म्हणजे भेटल्यानंतर अशी कॉम्प्लिमेंट दिलेली आवडते. जसं की नाईस ड्रेस, आज तू खूप छान दिसतेस. आधी असं म्हणायचं आणि मग बोलायला सुरुवात करायची. हे बघ, असं म्हणायचं, तुझा आवाज खूप गोड आहे, असं वाटतं की तुझ्याशीच बोलत राहा. माझा दिवस तुझ्या विचारांनी सुरू होतो आणि माझी रात्र तुझ्या आठवणीत संपते. तुला बघितलं की असं वाटतं आयुष्यभर तुझ्याच सोबत राहावं. प्रेम काय असतं हे मला तुझ्याकडे बघितलं की जाणवतं. मला आयुष्यात आणखी काहीच नको, फक्त तुझी साथ हवी. वेदांत वानखेडे. सर हे बघा, हे माझे बॉस आहेत. मी यांच्या ऑफिसमध्ये काम करते. मी खरं सांगते सर, हे मुलींशी बोलत सुद्धा नाहीत. इनफॅक्ट सर, यांच्या ऑफिसमध्ये मुलीच नाही आहेत कामाला. त्यामुळे सर, तुम्ही जे काही बोलताय ना ते खरंच अशक्य आहे. तुमच्या सोबत हे होते ना गार्डन मध्ये, तुम्ही दोघे बोलत होता ना तिकडे, आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही यांच्या ऑफिसमध्ये काम करता, म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये मुली नसतात, हे पण खोटं आहे. जा बसा जरा तिकडे, आणि हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. तुमची एकच केस नाही आमच्याकडे. हा, जा बसा. ऐक ना, आपण वकिलांना बोलवूयात का? नको. अरे पण का? मग आईला कळेल आणि ती अख्खं पोलीस स्टेशन डोक्यावर घेईल. मी काय सांगणार आहे मी तिला? सी, यू डोंट वरी, मी करतो मॅनेज. डीसीपी शिंदेशी बोललोय, ते मदत करतील. आणि ऐक, तुझा घरी इथे थांबू नकोस. मी कुठेही जाणार नाहीये. चव्हाण. मग मी तिथून ऑफिसला गेलो. मला एक इम्पॉर्टंट मेल करायचा होता. ऑफिसमध्ये गेल्यावर तिथे अडकलो, कारण लिफ्ट बंद झाली, कारण लाईट गेली होती. आणि मग सकाळी निघून मी घरी आलो आणि मग परत ऑफिसला गेलो. आणि त्यानंतर संध्याकाळी मी अंबाझरी गार्डनला गेलो होतो, जिथे मला हे भेटले. इव्हेंटची तारीख परत सांगा. 23 मे. ठीक आहे, बाहेर बसा तुम्ही. बसूया. वेदांतने सांगितलेली तारीख आणि FIR मधली तारीख दोन्ही एकच आहे.
मी एकदा शिंदे साहेबांच्या कानावर घालतो, मॅटर सिरियस आहे. ठीक आहे सर, तोपर्यंत मी पुढची इन्फॉर्मेशन काढतो. जैन सर, इन्स्पेक्टर नाईक, अंबाझरी पोलीस स्टेशन. येस सर, वानखेडेंचं स्टेटमेंट आम्ही आता रेकॉर्ड केलंय सर. येस सर. अमूल्य, तू जा आता घरी. तुझ्या घरची काळजी करत असतील. अरे नाही, मी थांबते. हे बघ, मी आहे म्हणून ते तुला नीट वागवतात, नाहीतर ठाण्यात लोकांना कुठून काढतात. मी पिक्चर मध्ये बघितलं. अगं, पिक्चर मध्ये ते अति करतात, तसं काही होत नाही ते. आणि मी बोललोय ना डिसिप्लिनशी. 1-2 तासात बाहेर पडेन मी इथून आणि निघालो की फोन करतो तुला. डोंट वरी. तू जा घरी, कारण आता उशीर होईल. मग कशी जाणार आहे तरी? ओ साहेब ऐका ना, जाऊ द्या ना. ओ साहेब ऐका ना, जाऊ द्या ना. ओ साहेब ऐका ना, जाऊ द्या ना. अरे सापडला ना शेवटी? हा, अंबाझरी गार्डन मध्ये तू पोरींना छेडतोस अशा खूप कंप्लेंट्स आल्यात तुझ्या. चव्हाण, याला 1 रात्र आत टाका आणि आपला पाहुणचार द्या. 1 रात्र आत राहिला ना तर पोरींना छेडायचं काय, पोरींकडे मान वर करून बघणार नाही. घेऊन जा. साहेब जाऊ द्या ना, माफ करा ना. हो साहेब ऐका ना. हो साहेब जाऊ द्या ना. हो साहेब ऐका ना. हो साहेब. तुम्हाला साहेबांनी बोलवलंय, या. तुमच्याकडे ज्या काही मौल्यवान वस्तू असतील ते यांच्याकडे सबमिट करा. नाही, माझ्याकडे फक्त माझा मोबाईल आणि वॉलेट आहे. नाही, ते राहू दे तुमच्याकडे. तुम्ही तिकडे आत बसा. चव्हाण. हा साहेब. यांच्यासाठी आतमध्ये एक खुर्ची टाका. ठीक आहे साहेब. म्हणजे तुम्ही मला अरेस्ट करताय तर? नाही नाही, चौकशीसाठी फक्त डिटेन केलंय. मी व्यवस्थित बोललोय शिंदे साहेबांशी. पाहिजे तर तुम्ही तुमच्या वकिलाला बोलवून घ्या. नाही, नको. साहेब, साहेब तुम्ही सरांना पण असेच मारणार आहात का? नाही नाही, तसं आम्ही मुद्दाम मारत नाही कोणाला. त्यांनी जर कोऑपरेट केलं तर कशाला मारू आम्ही त्यांना? हे बघा, तुम्ही मुलगी आहात, समजू शकता. एका मुलीने कंप्लेंट केली आहे त्यांच्या विरोधात सेक्शुअल हॅरॅसमेंटची. तिने जी तिच्या कंप्लेंट मध्ये वेळ आणि तारीख दिली आहे तीच वेळ आणि तारीख वेदांतने त्याच्या स्टेटमेंट मध्ये दिली आहे. मग सांगा, हा काय करू शकतो आम्ही? चौकशी तर करायला लागेल ना. नाही, तुम्ही चिंता करू नका. आज रात्री तरी आम्ही काय करणार नाही त्यांना.
पण तुम्ही इथे थांबू नका. हॅलो वेदांत, अरे कुठे आहेस तू? आई मी एका कामामध्ये अडकलोय. वेदांत, तेव्हा अजिबात माझ्याशी खोटं बोलायचं नाही हं? जे काही आहे ते खरं सांग. आई मी अंबाझरी पोलीस स्टेशनला आहे. काय? पोलीस स्टेशनला? एका केसमध्ये डिटेन केलंय मला. तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलंय. यांच्या नावाने एका मुलीची कंप्लेंट आली आहे. यांनी तिच्यावर सेक्शुअल असॉल्ट केलाय. आय एम सॉरी वेदांत, तुला डिटेन करावंच लागेल. अरे इतकी मोठी गोष्ट झाली आणि तू एका शब्दाने मला सांगितलं नाहीस. तुला अरेस्ट केले? डिटेन? हो रे बाबा, तेच ते डिटेन काय ते. पण मला सांग, तू आपल्या ऍडव्होकेट देशपांडेला फोन का नाही केलास? मी बघते आता काय ते. नको काळजी करूस. आई काय झालं नक्की? एक मिनिट थांब. हा देशपांडे, ताबडतोब अंबाझरी पोलीस स्टेशनला पोहोचा. अहो वेदांतला अरेस्ट नाही डिटेन केलंय. मी पोचते, तुम्ही ताबडतोब पोचा. काय झालंय दादा? पोलीस स्टेशनला काय? मी पण येतो बरोबर. नाही तू आता इथेच थांब. मी बघते काय करायचं ते. राजकारण्याची बायको आहे मी. माझ्या मुलाला कसं कोणी डिटेन करू शकतं? मी जाऊन येते. तू ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. मी येते चेंज करून. बर. अमूल्य, अगं इतकी घाई का करतेस तू? अगं मला उशीर झालाय, मी वेदांतकडे चालले. मी येऊ का? नाही अगं नको, त्याला नाही आवडणार. मला सांग, आपण कोणाची तरी मदत घेऊया का? पुरुषोत्तम काकांना सांगूया? ताई अगं नको नको नको, तुला माहितीये ना तो कसा आहे. त्याला नाहीच आवडणार. उगाच आणखी तमाशा नको. मग अण्णांना सांगून बघूया का? त्यांच्या खूप ओळखी आहेत. ताई अगं काहीतरीच काय. एकतर ऑलरेडी इतकी टेन्शन्स आहे आणि त्यात तू असे सजेशन देते. वेदांतने अजून त्याच्या तरी घरी सांगितलंय का? आणि त्याच्या आईच्या काही कमी ओळखी आहेत. आपण ह्या सगळ्यात नाही पडू शकत. वेदांत ठरवेल की त्याला कुणाची मदत घ्यायची आहे आणि कधी. येते मी. आणि हो, हे सगळं विक्रांतला नको सांगूस, नाहीतर आणखी एक नवीन गोंधळ हो. मी इथेच ठीक आहे. वकील साहेब बोला. केस काय आहे साहेब? म्हणजे एवढ्या प्रतिष्ठित माणसाला तुम्ही रात्रभर इथे बसवून ठेवले पोलीस स्टेशनमध्ये. केस काय ते ऐकून घ्या. एका मुलीने यांच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस टाकली आहे. नाही, हे शक्यच नाही. वेदांत साहेबांनी दिलेले सगळे डिटेल्स आणि त्या मुलीने कंप्लेंट मध्ये केलेले डिटेल्स मॅच होत आहेत. आता तुम्हीच सांगा मला, आम्ही काय करू शकतो? आणि सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केस मधल्या विक्टीमला न्याय मिळवून देणं कामच तर आहे ना आमचं. सर मला थोडा वेळ द्या, मी बोलतो वेदांशी. ठीक आहे, थँक्यू. वेदांत चला जरा बोलायचंय तुमच्याशी. या. हे बघा, डॉक्टर आणि वकिलांना सगळं खरं सांगायचं असतं. पोलीस सांगतायत सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस आहे. हे बघा, मी जे स्टेटमेंट दिले ते खरं आहे आणि ते मी ह्यांना पण सांगितलंय. मी एका इव्हेंटला गेलो होतो, मग तिथून रात्री ऑफिसमध्ये गेलो आणि रात्रभर ऑफिसमध्येच अडकलो. सकाळपर्यंत मी नाही बाहेर पडू शकलो. हो, पण मग त्या मुलीने अशी केस का केली तुमच्यावर? मला नाही माहित. आणि कोण आहे ही मुलगी? हे बघा, पोलीस काही सांगणार नाहीत.
पण ते तुम्हाला नोटीस देऊन अरेस्ट नक्कीच करू शकतात. मला आता तुमच्या अटकपूर्व जामिनाची तयारी करायला पाहिजे. खरं तर अशा केसमध्ये जामीन मिळणं खरंच खूप कठीण असतं. मला जरा कळेल का नक्की काय चाललंय? मॅडम, एका मुलीवर अतिप्रसंग केल्याची केस आहे. काय? हो, आणि आतापर्यंत झालेल्या चौकशीतून हे निष्पन्न होत आहे की हा आरोप खरा असू शकतो. नाही नाही, हे शक्यच नाही. अहो, वेदांत मुलींच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. कोण आहे ती मुलगी? मॅडम, कायद्यानुसार अशा केसमध्ये मुलींचं नाव नाही सांगितलं जात. देशपांडे सर, सर प्लीज मला फक्त एकदा FIR वाचायला मिळेल का? आता तू वाचणार का? कोण आहेस का तू? हा, सुप्रीम कोर्टामधली वकील आहेस का? काय देशपांडेंपेक्षा तुला जास्त कायदा कळतो? आई, तू उगाच रागवू नकोस ना प्लीज. मॅडम, आता या क्षणी ना वेदांतला आपल्याला या केसमधून सुखरूप बाहेर काढून घरी नेणं आवश्यक आहे. हा, त्यामुळे प्लीज तुम्ही थोडं शांत राहा. तू जरा येतेस का? मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघा, विक्टीमचं नाव आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी नूतन श्रीधर वानखेडे. मॅडम, ओळखलं आम्ही तुम्हाला. आम्हाला कल्पना होती म्हणून वेदांत साहेबांना आम्ही खूप चांगली वागणूक दिली. मग हे वकील सांगतायत तसं वागा आणि कोऑपरेट करा, नाहीतर उगीच मला तुमच्या वरिष्ठांना फोन करायला लागेल. ठीक आहे, थांबा थोडं. वाघमारे सर. FIR. ठीक आहे सर. बरं सार्थक, तू परत चेन्नईला कधी जाणार आहेस? मी वेदांशी डिस्कस करतो आणि मग ठरवतो. ओके, ठीक आहे. कम इन. गुड मॉर्निंग. मॉर्निंग्स. गुड मॉर्निंग्स काय? मॉर्निंग मॉर्निंग एकच असते. हा, पण तुम्ही दोघे आहात ना, म्हणून गुड मॉर्निंग. काय तुझं? बरं बोल, काय झालं? ते सर अजून आले नाहीत काय? नाही, त्यांना इतका उशीर होत नाही कधी यायला ना, म्हणून विचारलं. अरे, मीटिंग असेल काहीतरी त्याची. हो सार्थक सर, सगळ्या मीटिंग मला माहिती असतात. आणि ते अमूल्या मॅडम, त्या पण दिसले नाही. ती येईल थोड्या वेळात. लाईक काय ना, काल ऑफिस मधून जाताना ते एकत्र गेले होते ना अंबाझरीला. मला वाटलं गायब झाले की काय. विजय, गप बसा. तू उगाच तुझ्या अकलेचे तारे तोडू नकोस. त्यांच्यामध्ये तसं काही नाहीये. येतील ते थोड्या वेळाने ऑफिसला. आणि काय रे, मी दादाला सांगू का तू हे असं काही बोलतोयस त्याच्याबद्दल? ते नाही, नको. कशाला? माझी नोकरी म्हणजे तारेवरची कसरतच आहे. हे काय, मी जातो ना कामाला, लगेच जातो. आलोच मी. हवा कायदाच असा आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. मला त्या मुलीचं नाव हवंय. तुम्ही त्यात पडू नका, ते आमचं काम आहे. आम्ही पूर्ण चौकशी करतो आणि कळवतो ना तुम्हाला. मॅडम, तुम्ही लय हिंमत दाखवलीत. तुम्ही यांच्या गर्लफ्रेंड आहात? नाही नाही नाही, आमच्यात तसं काही नाहीये. वानखेडे साहेबांनी पण सांगितलं ते ऑफिसमध्ये अडकले होते म्हणून, पण तुमचं नाव नाही घेतलं. हो, एखाद्या मुलीबरोबर आपण रात्रभर एकत्र होतो हे सांगितलं तर लोक काय म्हणतील अशी भीती असते. पण मॅडम, तुम्ही हिंमत दाखवली. मुलगी असून तुम्ही सगळं सत्य बाहेर आणलं, मानलं तुम्हाला.
एक रात्र तुम्ही दोघेच सोबत होतात हे सांगायला जिगर लागते. मानलं तुम्हाला. बरं, आता मी पुढच्या इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतो.